तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया फिब्रिन क्लॉट मेनिस्कस रिपेअर. ही एक आधुनिक टेक्नॉलॉजी सध्या खूप सारे सर्जन्स वापरत आहेत. तर फिब्रिन क्लॉट ऑगमेंटेशन काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि याचा रुग्णांमध्ये आपण ही फिब्रिन क्लॉट वापरल्यामुळे त्यांना किती प्रमाणात फायदा होऊ शकतो. तर बेसिकली मेनिस्कस टियर ह्याच्यामध्ये जे मेनिस्कस म्हणजे गुडघ्याची गादी आहे, गुडघ्याच्या गादीला त्याचा जो आतला भाग आहे त्याच्यामध्ये रक्तपुरवठा खूप कमी असतो किंवा नसल्याच्या बरोबर असतो. त्यामुळे या भागामध्ये जर का तुम्हाला मेनिस्कस टियर झालेला असेल तर तो युजुअली भरत नाही, मेनिस्कस पहिल्यासारखं रिपेअर होत नाही. त्यामुळे खूप सारे सर्जन्स यामध्ये मेनिसेक्टमी हा ऑप्शन पर्याय ॲज अ सर्जिकल प्रोसिजर निवडतात, ज्यामध्ये की ज्या ठिकाणी तुमची गादी फाटलेली आहे तो मेनिस्कसचा भाग काढून टाकला जातो, कारण की त्याला ब्लड सप्लाय कमी असतो. परंतु मेनिस्कस रिपेअर विथ फिब्रिन क्लॉट ऑगमेंटेशन या प्रोसिजरद्वारे तुम्ही ज्या मेनिस्कसच्या भागामध्ये ब्लड सप्लाय कमी आहे, ज्या रक्तपुरवठा कमी आहे, अशा भागांमध्ये सुद्धा मेनिस्कस रिपेअर सक्सेसफुली करू शकता. यामध्ये आपण रुग्णांचंच 20 ते 30 ml ब्लड आपण ऑपरेशनच्या अगोदर घेतो. ऑपरेशन थिएटरमध्ये स्टराईल पद्धतीने आपण त्याचा एक फिब्रिन क्लॉट तयार करतो आणि हा फिब्रिन क्लॉट आपण डिलिव्हरी डिव्हाइसेसच्या सहाय्याने जिथे त्या रुग्णांची गादी फाटलेली आहे तिथे तो क्लॉट ठेवून त्याच्यावरती ऑल इनसाइड पद्धतीने मेनिस्कस रिपेअर करतो. तर याच्या मागचं रॅशनल असं आहे की जे फिब्रिन क्लॉट आहे त्याच्यामध्ये प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर्स असतात, जे की बॉडीमध्ये नॅचरल हिलिंगसाठी मदत करतात. आणि जरी मेनिस्कसला रक्तपुरवठा होत नसेल किंवा रक्तपुरवठा कमी असेल, अशा भागामध्ये जर का फिब्रिन क्लॉट आपण टाकलेला असेल तर त्यावेळी त्यामधून प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टरच्या मदतीने तिथे हिलिंग किंवा नैसर्गिक रित्या मेनिस्कस भरण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे होऊ शकते. आणि आपल्याला मेनिसेक्टमी या प्रोसिजर पासून ही प्रोसिजर न करता आपण मेनिस्कस रिपेअर करून रुग्णाची जी नॅचरल गादी आहे, जिला मेनिस्कस असं म्हणतो, ते आपण वाचवू शकतो. तर ही एक खूपच स्वस्त अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रुग्णांना एक्सेस काही फायनान्शियल बर्डन येत नाही, कारण की आपण रुग्णाचं स्वतःचं ब्लड वापरून ही प्रोसिजर करतो आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा फायनान्शियल बर्डन रुग्णांना येत नाही. त्याचप्रमाणे ही एक टेक्निकली चॅलेंजिंग प्रोसिजर आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रिसाइजली तो फिब्रिन क्लॉट तयार करावा लागतो आणि ज्या ठिकाणी ती गादी फाटलेली आहे त्या ठिकाणी ठेवूनच तो व्यवस्थित ऑल इनसाइड ज्या सुचर्स आहेत, जे टाके आहेत, त्याच्या सहाय्याने तो गादी सोबत फिक्स करावा लागतो, तरच ही प्रक्रिया यशस्वीरित्या फायदा देऊ शकते. त्याच्यामुळे निश्चितपणे ही एक चांगली प्रक्रिया आहे, परंतु टेक्निकली चॅलेंजिंग आहे आणि आम्ही ॲडव्हान्स हॉस्पिटलमध्ये ही रेग्युलरली करत असल्यामुळे आम्ही खूप चांगल्या प्रकारे ही मेथड ही जी पद्धत आहे ही वापरतो आणि रुग्णांना याचा फायदा देतो. तर आपल्या आजूबाजूला जर का कोणाला असा प्रॉब्लेम होत असेल, मेनिस्कस टियर गादी फाटलेली आहे, तर अशा वेळी तुम्ही तुमचे MRI रिपोर्ट्स आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचे नंबर स्क्रीनवरती दिलेले आहेत. आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये तुम्हाला गाईड करू आणि तुमचा जे गुडघ्याची गादी आहे ती वाचवण्यासाठी तुम्हाला मदत करू. थँक्यू.